ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांती शांती शांती। शास्त्र म्हटलं की आपल्या बुद्धीमध्ये प्रतिशब्द उमटतो सायन्स, पण वास्तविकरित्या सायन्ससाठी शास्त्र हा प्रतिशब्द योग्य नाही. सायन्स या शब्दाचं लॅटिन मूळ आहे सायर, ज्याचा अर्थ आहे नो. लॅटिनमध्येच त्याचं रूप होतं सायन्शिया आणि जुन्या फ्रेंचद्वारा मध्ययुगीन इंग्लिशमध्ये त्याचं रूपांतर होतं सायन्स. सायन्सचा अर्थ नो असा होतो. याच्याशी जुळणारा भारतीय शब्द आहे दर्शन. दृश्य हा ज्ञानार्थक धातू आहे. त्याला करण म्हणजे साधन या अर्थाचा ल्युट प्रत्यय लागतो आणि दृश्यते यथार्थ तत्वम अनेन, ज्याच्या सहाय्यानं यथार्थ तत्व वस्तूचं यथार्थ स्वरूप जाणलं जातं त्याला दर्शन असं म्हणतात. आधुनिक सायन्सची सुद्धा व्याख्या अशाच काहीशा प्रकारे केलेली आहे. परंतु दर्शनाचं भाषांतर पूर्वी फिलॉसॉफी या शब्दानं केलं जात असे. असं का व्हावं तर पाश्चात्य इतिहासामध्ये फिलॉसॉफी हा शब्द ज्ञान या अर्थानंच रूढ होता. अगदी त्यांचा प्राचीन दार्शनिक ॲरिस्टॉटल याच्यापासून ते 19व्या शतकापर्यंत. पहा, 1687 न्यूटननं लिहिलेलं पुस्तक, की जे नंतर फिजिक्सचं पुस्तक म्हणून ओळखलं जायला लागलं, त्याचं नाव होतं मॅथमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी. 19व्या शतकामध्ये फिलॉसॉफीमधून ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांचं वर्गीकरण करून त्यांना सायन्स असं नाव दिलं गेलं. दर्शनांना फिलॉसॉफी म्हटलं गेल्यामुळे तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी असंही रूढ झालेलं होतं. तेव्हा ते बरोबरच होतं, कारण तत्व या शब्दाचा अर्थ आहे वस्तूचं यथार्थ स्वरूप आणि तत्त्वज्ञान याचा अर्थ वस्तूच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान. आणि हाच सायन्स किंवा दर्शनांचा उद्देश आहे. त्यासाठीच सायन्स किंवा दर्शनं प्रवृत्त झालेली आहे. आता पाश्चात्य फिलॉसॉफी ही जीवनमूल्य किंवा नीतिविषयक विचार यांच्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. मग आयुर्वेदाला सायन्स या अर्थानं दर्शन म्हणावं का? भारतीय वर्गीकरणानुसार आयुर्वेद दर्शनांपेक्षा अधिक वेगळ्या श्रेणीमध्ये येतो. आयुर्वेदाला उपवेद म्हटलेलं आहे. विष्णू पुराणामध्ये 4 उपवेदांचं विद्यांमध्ये ग्रहण केलेलं आहे आणि 18 विद्या वर्णन केलेल्या आहेत. विष्णू पुराणानुसार आयुर्वेदाला विद्या असं म्हटलेलं आहे. आधुनिक शास्त्रानुसार मेडिकल सायन्सला अप्लाइड सायन्स म्हटलं जातं, म्हणून आयुर्वेदाला अप्लाइड सायन्स म्हणलं तर एक वेळ योग्य होईल. शास्त्र हा शब्द मात्र वेगळ्या अर्थाचा आहे. शिष्ट हा शब्द ज्यापासून व्युत्पन्न झालेला आहे तोच धातू शास्त्र यामध्येही आहे. शास त्या धातूचा अर्थ आहे उपदेश किंवा निर्देश. शास्त्र हे उपदेश किंवा निर्देश या अर्थानं आहे. सर्वलक्षण संग्रहामध्ये शास्त्राच्या व्याख्या दिलेल्या आहेत. हितशासकम शास्त्रम असा ग्रंथ जो हिताचा उपदेश करतो त्याला शास्त्र असं म्हणतात. लोक अनधिगत अर्थ ज्ञापकम जो ग्रंथ सर्वसामान्य लोकांना येत नसलेला विषय प्रतिपादन करतं तो ग्रंथ शास्त्र म्हणून जाणला जातो. एक प्रयोजनोपनिबद्ध अशेषार्थ प्रतिपादकम एकाच प्रयोजनाशी संबंधित संपूर्ण विषयाचं प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणजे शास्त्र. आयुर्वेदात सुद्धा तत्र आयुर्वेदः शाखा विद्या सूत्रम ज्ञानम शास्त्रम लक्षणम तंत्रम इति अनर्थांतरम असं म्हटलेलं आहे. तंत्र हा शास्त्राला प्रतिशब्द आहे. अगदीच मॉडर्न भाषेत सांगायचं झालं तर बुक presenting theories, pure science, applied science, etc. may be called as शास्त्र. शास्त्रामध्ये वर्णन केलेला विषय योग्य रीतीनं समजावा यासाठी विशिष्ट प्रकारे शास्त्राची मांडणी केली जाते. त्याला शास्त्र प्रवृत्ती असं म्हणतात.
उद्देश, लक्षण आणि परीक्षा अशा त्रिविध प्रवृत्तींनी शास्त्राची रचना केली जाते. उद्देशाच्या 2 सोप्या व्याख्या तर्कसंग्रहाच्या टीकाकारांनी दिलेल्या आहेत. नाममात्रेण वस्तुसंकीर्तनम उद्देशः, नामना पदार्थ संकीर्तनम उद्देशः. शास्त्रामध्ये जे विषय आहेत त्यांच्या नावांचं संकलन याला उद्देश असं म्हणतात. नावांचं संकलन करताना प्रधान विषय आणि त्या विषयांचे अंतर्गत भेद असं थोडक्यात संकलन केलं जातं. विषयांच्या अंतर्गत भेदांना विभाग असं म्हटलं जातं. विभाग हा उद्देशाच्या अंतर्गतच येतो, उद्देशाहून ती काही वेगळी प्रवृत्ती नाही. प्रधान विषय आणि त्या विषयांचे अंतर्गत भेद असा उद्देशाचा स्वभाव आहे. म्हणजे अगदी आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर पुस्तकाची जी अनुक्रमणिका आहे, मुख्य विषय आणि त्या विषयाच्या अंतर्गत असलेले भेद असं सांगितलं जातं, त्याला उद्देश असं म्हणता येईल. तर्कसंग्रहामध्ये सुरुवातीलाच तर्कसंग्रहाचा उद्देश दिलेला आहे. द्रव्य गुणकर्म सामान्य विशेष समवायाभावात सप्तपदार्थाः, हे 7 पदार्थ हा तर्कसंग्रहाचा उद्देश आहे. त्यामधला जो पहिला मुख्य विषय द्रव्य, त्या द्रव्याचा विभाग दिलेला आहे. तत्र द्रव्याणी पृथिव्यप्तेजो वायवाकाश कालदिगात्ममनांसी नवैव. तसाच एक प्रधान विषय सामान्य, त्याचा विभाग दिलेला आहे. परमपरम चेती द्विविधम सामान्यम. हा उद्देश आणि विभाग आयुर्वेदामध्ये तंत्रयुक्ती स्वरूपामध्ये वर्णन केलेला आहे. उद्देश ही तंत्रयुक्ती समासवचनम उद्देशः म्हणून सांगितलेली आहे. उद्देश याचा अर्थ संक्षेपानं सांगणे. उदाहरणार्थ वायुपित्तं कफश्चेती त्रयोदोषाः समासतः. संक्षेपतः 3 दोष आहेत, वायू, पित्त आणि कफ. त्रिसूत्र आयुर्वेद हेतुलिंग औषध. अत्यंत संक्षेपानं आयुर्वेद काय आहे तर हेतुलिंग आणि औषध. शल्य संक्षेपानं काय आहे, यत्किंचित आबाधकरम शरीरे, जे म्हणून शरीरामध्ये वेदना उत्पन्न करतं ते सर्व शल्य आहे. याचाच विभाग निर्देश म्हणून तंत्रयुक्ती वर्णन केलेली आहे. विस्तरवचनम निर्देशः. संख्येय संक्षेपानं जे सांगितलेलं आहे त्याचं विवरण विस्तारानं सांगणं याला निर्देश असं म्हणतात. जसं संक्षेपतः 3 दोष आहेत तर संयोग 57, 63 असे वर्णन केलेले आहे. तत्र रुक्षो लघुशीतः खरस सूक्ष्मश्चलोनिलः, हे वायूचं गुणात्मक वर्णन हा निर्देश आहे. शल्याचे शारीर आणि आगंतू असे 2 प्रकार हा निर्देश आहे. या व्यतिरिक्त आयुर्वेदामध्ये विधान म्हणून तंत्रयुक्ती वर्णन केलेली आहे. प्रकरणानुपूर्व्या अभिहितम विधानम. अनुपूर्वी किंवा चंद्रकानं म्हटलेलं आहे परिपाट्या अर्थकथनम विधानम. परिपाटी, अनुपूर्वी किंवा परिपाटी याचा अर्थ आहे क्रमशः. ज्या क्रमानं उद्देशामध्ये विषय सांगितलेला आहे त्याच क्रमानं त्या विषयाचं पुढे वर्णन केलं पाहिजे. जर असं असेल की काही ठिकाणी क्रमशः विवेचन केलेलं नसेल तर तिथे काही एक विशेष कारण असल्यामुळे क्रमभंग केला जातो. दुसरी शास्त्र प्रवृत्ती आहे लक्षण. शास्त्रामध्ये जे विषय वर्णन केलेले आहेत ते विषय परस्परांपासून वेगळे कळायला हवेत आणि त्या विषयांना संज्ञा देता आली पाहिजे, त्यांचं स्वरूप समजलं पाहिजे. या 2 प्रयोजनांसाठी लक्षण केलं जातं. इतर भेदानुमान, इतरांपासून वेगळं कळणं, आणि व्यवहार, संज्ञा देणं, ज्ञानजनक शब्दप्रयोग, शब्दांमध्ये विषय वर्णन करता येणं. लक्षणाची एक व्याख्या आहे असाधारण धर्म हा लक्षणम. सर्वांवर राहणारा धर्म म्हणजे साधारण धर्म. असाधारण म्हणजे इतर कोणांवरही न राहता केवळ त्याच वस्तूवर राहणारा धर्म, त्याला त्या वस्तूचं लक्षण असं म्हटलं जातं. हे लक्षण कसं असायला पाहिजे, ज्याचं लक्षण केलं जातं त्याला लक्ष्य असं म्हणतात. लक्षण हे सर्व लक्ष्यांवर राहायला पाहिजे आणि जे लक्ष्य नाही त्यांच्यावर राहता कामा नये. म्हणून लक्षणाची एक निर्दोष व्याख्या केलेली आहे. तदेव ही लक्षणम यद अव्याप्ती अतिव्याप्ती असंभवरूप दोषत्रय शून्यम. अव्याप्ती अतिव्याप्ती हे लक्षणाचे 3 दोष आहेत. या 3 दोषांनी रहित जे लक्षण असेल ते योग्य लक्षण आहे. अव्याप्ती, लक्ष्य एकदेश अवृत्तित्वम अव्याप्ती. लक्ष्याच्या काही भागांवर लक्षण राहत नाही, त्याला लागू पडत नाही, अशा लक्षणाला अव्याप्त लक्षण असं म्हणतात. उदाहरणार्थ कपिल वर्णाची असते ती गाय. कपिल याचा अर्थ
नीलपीत मिश्रित वर्ण असं जर गाईचं लक्षण केलं तर इतर ज्या काळ्या तांबड्या किंवा पांढऱ्या गायी आहेत त्यांना ते लक्षण लागू पडणार नाही. म्हणजे गोवंशामधल्या काही गाय आणि बैलांवर हे लक्षण राहणार नाही. त्यामुळे ते अव्याप्त लक्षण झालं. अतिव्याप्ती अलक्ष्य वृत्तित्वम अतिव्याप्ती. लक्षण लक्ष्यावर तर राहतं पण जे लक्ष्य नाही अशांवरही राहतं तेव्हा त्या लक्षणाला अतिव्याप्त लक्षण असं म्हणतात. उदाहरणार्थ शिंग असतात ती गाय, गायींना शिंग असतात हे तर बरोबरच आहे, पण गायींच्या बरोबरीनं म्हैस, बकरी, हरिण आणि इतरही प्राण्यांना शिंग असतात की. म्हणजे काय झालं की शिंग हे लक्षण लक्ष्य असलेल्या गोवंशावर तर राहतं पण जे लक्ष्य नाही अशा इतरही प्राण्यांवर हे लक्षण राहतं. त्यामुळे या लक्षणाला अतिव्याप्त लक्षण असं म्हणतात. असंभव लक्ष्य मात्र अवर्तनम असंभवः. लक्षण हे लक्ष्यावर राहतच नाही, लक्ष्य सोडून अन्य कोणावर तरीच राहतं तेव्हा त्या लक्षणाला असंभव लक्षण असं म्हणतात. उदाहरणार्थ एकशफत्व हे गोवंशाचं जर लक्षण केलं. शफ खूर, एकच खूर असतं. ती गायीचा पाय त्याचं जे खूर असतं ते मधोमध विभागलेलं असतं, ते एक नसतं. मधोमध न विभागलेलं खूर हे घोडा किंवा गाढव यांचं असतं. म्हणजे एकशफत्व हे लक्षण गोवंशावर तर राहतच नाही आणि जे लक्ष्य नाही अशा घोडा किंवा गाढव यांच्यावर राहतं. त्यामुळे या लक्षणाला असंभव लक्षण असं म्हणतात. अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव या 3 दोषांनी जे रहित असेल ते योग्य लक्षण होय. जसं सासनादिमत्वम गोलक्षणम. गाईच्या गळ्याखाली जी पोळी असते तिला सासना असं म्हणतात. सासना, वशिंड यांनी युक्त असणं हे गोवंशाचं लक्षण या 3ही दोषांनी रहित असं लक्षण आहे. या लक्षणाचे 2 प्रकार होतात, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षण त्या वस्तूचं स्वरूप सांगणारं लक्षण असतं. स्वरूप सांगितल्यामुळे ते इतर पदार्थांपासून त्यांना वेगळं तर काढतंच पण स्वरूपच असल्यामुळे ते लक्ष्यावर नित्य राहतं. वेगळं काढणं हे त्याचं प्रधान प्रयोजन नाही, तर त्या वस्तूला किंवा विषयाला संज्ञा देणं, ज्ञानजनक शब्दप्रयोग, व्यवहार हे स्वरूप लक्षणाचं प्रधान प्रयोजन आहे. स्वरूप लक्षण हे त्या वस्तूचं स्वरूप सांगत असल्यामुळे लक्षण आणि लक्ष्य हे वेगळं असतच नाही. जसं गंधवती पृथ्वी हे लक्षण आहे, तर गंधवती हे लक्षण झालं आणि पृथ्वी हे लक्ष्य झालं. जी गंधानं युक्त असते ती पृथ्वी. गंधानं युक्त असणं आणि पृथ्वीत्व याच्यामध्ये काही भेदच नाही आहे. म्हणजे लक्षण आणि लक्ष्य हे एकच आहे. त्याचप्रमाणे शीतस्पर्शवत्या आपहा, उष्णस्पर्शवत तेजहा. तर्कसंग्रहामध्ये सगळी स्वरूप लक्षणं दिलेली आहेत. तटस्थ लक्षण हे वस्तूचं स्वरूप असत नाही, ते कधीकधी वस्तूवर राहतं आणि कधीकधी राहत नाही, नित्य राहत नाही. त्याचं मुख्य प्रयोजन इतरांपासून वस्तू वेगळी काढणं, इतरभेद अनुमिती हे प्रधान प्रयोजन आहे. ते स्वरूप नसल्यामुळे लक्षण आणि लक्ष्य याच्यामध्ये भेद आहे. जसं गंधा पृथिव्याः लक्षणम, इथे गंध हे लक्षण आहे आणि पृथ्वी हे लक्ष्य आहे. गंध हा पृथ्वीचा गुण आहे, तो पृथ्वीपासून भिन्न आहे, ते पृथ्वीचं स्वरूप नाही. आता कदाचित प्रश्न असा येईल की कादाचितकत्वे सती व्यावर्तकम हे इथे कसं लागू पडेल. गंध हा तर पृथ्वीवर नेहमीच राहतो, तर हे वैशेषिकांनी केलेलं वर्गीकरण आहे हे इथे लक्षात घ्यायला हवं. वैशेषिकांच्या तत्त्वज्ञानानुसार द्रव्य उत्पन्न झालं की क्षण निर्गुण असतं आणि नंतर त्याच्यावर गुण उत्पन्न होतो. त्यांच्या दृष्टीनं द्रव्य आणि गुण यांच्यामध्ये भेद आहे. त्यामुळे गंध आणि पृथ्वी हे परस्परांहून भिन्न आहेत. या तटस्थ लक्षणाचे 2 प्रकार होतात, विशेषण आणि उपलक्षण. विशेषण याचा अर्थ लक्षण हे लक्ष्याचं विशेषण असतं. उदाहरणार्थ काकवत देवदत्तस्य गृहम, असं विचारलं की देवदत्त कुठं राहतो, त्याचं घर कुठलं आहे, तर सांगितलं जातं की ज्याच्यावर कावळा बसलेला आहे ते देवदत्ताचं घर आहे. इथे कावळा हे घराचं विशेषण झालं. उपलक्षण यामध्ये लक्षाचे काही धर्म सांगितले जातात.
त्यावरून अन्य धर्मांचं अनुमान केलं जातं, ते त्याच्यामध्ये गृहीत असतात. उदाहरणार्थ, ज्याच्या हातामध्ये कमंडलू आहे, जो भगवी वस्त्र नेसतो, तो तापस आहे. तापस याचे अन्य जे गुणधर्म आहेत, संन्यास, वैराग्य, शमदम इत्यादी गुण, हे या लक्षणामध्ये गृहीत आहेत. ही जी उदाहरणं आहेत ती सर्वसामान्य लोकांना सहज कळणारी उदाहरणं अशी आहेत. थोडं एक विद्वानांना समजेल असं लक्षण, तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण तैत्तिरीय उपनिषदामध्ये ब्रह्म या विषयाचं केलेलं आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते यस्मिन् जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते अभिसंविशन्ति तद् ब्रह्म. हे ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे. ज्यापासून हे सर्व भूतमात्र उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये भूतमात्र अस्तित्वात राहतात आणि पुन्हा जाऊन ज्याच्यामध्ये लय पावतात, ते ब्रह्म. याचा अर्थ ब्रह्म हे सर्व भूतमात्रांचं उपादान कारण आहे. उपादान कारण हे काही ब्रह्माचं स्वरूप नाही, त्यामुळे हे ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे. ब्रह्माचं स्वरूप लक्षण सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं आहे. तिसरी शास्त्र प्रवृत्ती आहे परीक्षा. परीक्षा याचा अर्थ परीक्षण. कशासाठी परीक्षण करायचं, तर ग्रंथाचा जो विषय आहे तो विषय योग्य रीतीनं समजण्यासाठी लक्षणाचं परीक्षण करायचं. लक्षणावरून विषयाचं ज्ञान करून घ्यायचं. निर्दोष पदार्थ ज्ञानासाठी केलेलं परीक्षण याला परीक्षा असं म्हणतात. या परीक्षणावरून विषयाच्या स्वरूपाचा निर्णय केला जातो. म्हणून परीक्षा याची व्याख्या दिलेली आहे. तर्क प्रमाणादिना वस्तुतत्व अवधारणम. वस्तूच्या तत्वाचं यथार्थ स्वरूपाचं अवधारण, निश्चय, निश्चिती याला परीक्षा असं म्हणतात. प्रमाण इत्यादींच्या सहाय्यानं वस्तूच्या यथार्थ स्वरूपाची निश्चिती. चक्रपाणीनं सुद्धा परीक्षेची अशीच व्याख्या केलेली आहे. परीक्षते याचा अर्थ व्यवस्थाप्यते, निर्णय केला जातो. कसला निर्णय, वस्तुस्वरूपम, वस्तूच्या स्वरूपाचा निर्णय केला जातो. ज्याच्या सहाय्यानं वस्तूच्या यथार्थ स्वरूपाचा निर्णय केला जातो त्याला परीक्षा असं म्हणतात. कशाच्या सहाय्यानं वस्तूच्या स्वरूपाचा निर्णय केला जातो, तर ज्ञानाचा विषय त्याला प्रमेय असं म्हणतात. आणि यथार्थ ज्ञान ज्याच्या सहाय्यानं होतं ते साधन म्हणजे प्रमाण आहे. म्हणून परीक्षा म्हणजेच प्रमाण असा निर्णय चक्रपाणीनं केलेला आहे. उद्देश आणि लक्षण हा ग्रंथाचा थोडा अंश असतो आणि परीक्षा हे सविस्तर वर्णन केलेली असते. परीक्षेच्या सहाय्यानं ग्रंथाचा विषय संपूर्णपणे समजून घेता येतो. अशाच स्वरूपाचे व्हिडिओज घेऊन पुन्हा येईल. पुढच्या व्हिडिओजसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या सूचना, प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये लिहा किंवा मला मेल करा. माझा मेल ID आहे amruta.kratu@gmail.com. धन्यवाद.